ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं। शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते। दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सर्वांनी सहकार्य करा, शरद पवार यांचंही कार्यकर्त्यांना आवाहन आहे। दिलीप
सोपल यांच्या भेटीवेळी शरद पवारांनी हे आवाहन केलं. शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून आपले जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपला यांच्या भेट घेण्यासाठी गेलेले होते. दरम्यान शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आम्ही तिघांनी बसून ठरवलं की राज्याच्या हितासाठी एकत्र काम करायचं. महाविकास आघाडीच्या वतीने जे जे उमेदवार असतील ते सगळं महाराष्ट्रामध्ये त्याला सगळ्यांनी सहकार्य करायचं. बार्शी तालुका सोलापूर जिल्हा हा निश्चितपणानं या आघाडीच्या बरोबर राहील याची पूर्ण खात्री मला आहे.